घेऊया. गेली 12 वर्ष पुणे आणि कर्नाटकमध्ये आर्यन वर्ल्ड स्कूलच्या एकूण 13 शाखा निर्माण झालेल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण 9,000 विद्यार्थी शिकतायत, तर या शाळांमध्ये एकूण 900 शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. 7 ते 17 वयोगटातल्या मुलामुलींसाठी साहसी खेळांचं प्रशिक्षण भिलारेवाडी कात्रज या ठिकाणी आयोजित करण्यात येतं आणि हे सर्व उपक्रम मिलिंद लडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. याच विषयावरती आज आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये आणि आपण चर्चा करूया. हा उपक्रम चालू करण्यापाठीमागे म्हणजे मुलांना अशा पद्धतीचे साहसी खेळांचा आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना पुढे आणलं पाहिजे, ही जी कल्पना आहे किंवा याचा जो उद्देश आपण म्हणूया, तो उद्देश मुळात काय होता? बेसिकली मी शाळा चालवतो. साधारण एक 9,000च्या वरती माझ्या शाळामध्ये मुलं आहेत आणि परत शहरामध्ये शाळा आहेत, मोठ्या ज्या शाळा आहेत त्या माझ्या. आणि इथं असं झालं आहे की पूर्वी आपण एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता विभक्त कुटुंब पद्धती आहेत. तुमच्या माझ्या काळामध्ये ग्राउंड्स अँड गार्डन्स होती, आता ग्राउंड्स अँड गार्डन्स बघायला दुर्मिळ झालेली आहेत. मुलांना ॲक्टिव्हिटीज आणि खेळणंच नाही आहे, तर मग साहसी खेळ तर दुरान्वये फार लांब लांबचा आहे. तर त्यासाठी म्हणून मी आयडिया अशी केली की लेट मी स्टार्ट विथ दॅट. माझ्या शाळेतल्या मुलांसाठी सुरू केलं आणि शाळेतल्या मुलांसाठी सुरू केल्यानंतर मला दिसायला लागलं की रिस्पॉन्स चांगला यायला लागला. आज मला खोटं सांगत भारत आणि भारताबाहेरनं सुद्धा म्हणजे गल्फ कंट्रीज, कॅनडा, युरोपियन कंट्रीजमधनं सुद्धा मुलं आमच्याकडे आत्ता प्रशिक्षणासाठी येत आहेत. गेल्या 2 वर्षांचा जर काळाचा आपण सगळा विचार केला तर मुलांसाठी हा काळ खूप कठीण अशा पद्धतीचा काळ होता. कोरोनाचा काळ, बरोबर, ज्याच्यात आपणच कंटाळलो होतो. मोठी माणसं तर मुलांचा प्रश्नच येत नाही. शाळा बंद, ग्राउंड बंद, सगळं बंद आणि मुलं अक्षरशः उबगली आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आत्ता या मुलांना म्हणजे आता सगळ्यांनाच ओपन सगळं होतंय, आता कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो? बेसिकली कसं झालं, या सगळ्यामध्ये मुलं 4 भिंतीत राहिलेत. फुलपाखराला जर 4 भिंतीत ठेवलं तर त्याचा जो काही त्याला घुटन महसूस होणार आहे ती फार प्रचंड आहे. मग त्यासाठी आत्ता आम्ही 15 दिवस झाले आम्ही चालू केलंय कार्यक्रम, कमांडो ट्रेनिंग कॅम्प, आणि प्रचंड रिस्पॉन्स आहे. महाराष्ट्रातनं, पुण्यातनं आणि मुंबईतनं सुद्धा प्रचंड रिस्पॉन्स आहे. वी आर डुईंग व्हेरी वेल, ॲब्सोल्यूट वी आर डुईंग व्हेरी वेल. त्यामुळे मुलांना खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हाला आता पालकांचे इतके अनुभव आले की बास, आम्हाला एकदम मस्त वाटलं. मुलं स्वयंशिस्तीची झाली आहेत, आत्मनिर्भरता आली आहे, कॉन्फिडन्स वाढला आहे. या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात नाही होतात आणि खरं सांगतो प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन या गोष्टीमध्ये बघू शकता. नंबर ऑफ पेरेंट्स आर व्हेरी हॅपी आणि आम्हाला दुवा देत आहेत की अरे असा कार्यक्रम पुढच्या वेळी पण आम्ही येणार, हेही सांगतायत ते आम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की नेमकं इथे घडतं काय, कारण आपण आत्ता उद्देश सांगितलात आणि त्या निमित्तानं मुलांना कसा त्याचा फायदा होईल हे आपण चर्चा करतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की इथं मुलांनी आल्यानंतर आपण ज्याला दिनचर्या म्हणतो की मला करायचं काय आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणा, आणि मला त्याच्यातनं आनंद मिळणार आहे का. मुलांसाठी ती गोष्ट फार महत्त्वाची असते की मी एन्जॉय किती करतो. ॲब्सोल्यूट काय खरं सांगू का, आई वडिलांच्या बाबतीत जर म्हणायला गेला तर मम्मी ही ना मदर इंडिया आहे. ती एक स्क्वेअर केलेला आहे तिने विंडो, आणि त्यामध्ये त्या मुलांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात. जे सांगितलं तेच, म्हणजे तिच्या आई वडिलांनी पण तेच सांगितलं, हे असं केलं पाहिजे, असं केलं नाही पाहिजे, अशा प्रकारे ह्या ॲक्टिव्हिटीज असतात. मुलांच्या क्षमता अचाट आणि अफाट आहेत. मी खरं सांगतो, माझ्याकडे आता 7 दिवस मुलं राहतात. सकाळी 5:30ला बिगुल वाजलं, 2 मिनिटात रेडी होतात. दिवसभर इतकं ॲक्टिव्हिटीने मुलं पॅक्ड असतात, म्हणजे 176 टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज वी गॉट इट. आणि एवढा पॅक्ड असतात, रात्री कधीही 11, 12, 1, 2 कधी झोपतात. ॲव्हरेज मूल माझ्याकडे 4 तास झोपतं. ॲव्हरेज मूल माझ्याकडे फक्त 4 तास झोपतं. एवढी प्रचंड शेड्यूल्ड दिनचर्या असते. पालक कधी कधी असं विचारतो, अरे बापरे, माझ्या मुलाला झेपेल का, मला कळेल का, जमेल का त्याला. मी खरं सांगतो, प्रत्येक मुलांकडे क्षमता आहेत. फक्त आई वडील काय करतात, त्या क्षमतांना कुठेतरी कुंपण घालतात, आणि विच इज अ नॉट राईट थिंग. आणि खरं सांगतो, मुलांना मी खरं सांगतो, वी हॅव टू एंगेज देम, एनग्रॉस देम, आणि दे एन्जॉय 101%. इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. मस्त ताकद आणि अफाट क्षमता या मुलांमध्ये आहेत. आपल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी ही प्रचंड हुशार आहे, एवढंच मी म्हणेन. नक्की. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा सगळ्यांच्या, आपल्याला जर प्रेक्षक आत्ता बघतायत किंवा मुलं आपल्याला बघत असतील, पालक बघत असतील, त्यांच्या मनामध्ये येत असतील की आता हा कॅम्प आहे कुठे. कारण जर मुलांना एनरोल करायचं असेल, मुलांना त्या कॅम्पमध्ये घालायचं असेल, तर मुळात पालक बघत असतात की जवळपास कुठे आहे का माझ्या, किंवा माझ्या
माझ्या अंतरात कुठे डिस्टन्स मध्ये ते आहे का? बरोबर, आता कुठे कुठे कॅम्प सुरू आहे? आत्ता सध्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सेंटर बिंदू ज्याला म्हणतो तो पुणे, आणि पुण्याच्या अगदी जवळ लागून 3.5 किलोमीटरवरती एक कात्रज म्हणून एरिया आहे. त्या कात्रजच्या बाजूला भिलारेवाडी म्हणून आहे. तिथे आमची रेग्युलर शाळा आहे. 3,500 मुलं त्या शाळेत जातात. आणि लकीली असं आहे की तिन्ही साईडने आमच्याकडे सह्याद्रीच्या कुशीत माझी शाळा आहे. आणि त्यामुळे काय झालं, निसर्गाचं भरभरून आम्हाला काय म्हणतात ना, आम्हाला हे मिळालेलं आहे, भरभरून आम्हाला मिळालेलं निसर्ग वरदान मिळालेलं आहे. आणि दॅट इज व्हॉट वी आर एन्जॉईंग इट. त्यामुळे ह्या ठिकाणी शाळा पण असते, आणि तिथे कामगार जे काम करतात ते सुद्धा म्हणजे असं आहे की या ऍक्टिव्हिटीज अदरवाईज म्हणजे सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काळामध्ये शाळा चालू असताना या आमच्या 3,500 मुलांसाठी तिथल्या त्या लोकलसाठी या ऍक्टिव्हिटीज, या ऍडव्हेंचर कॅम्प जो आहे साहसी खेळाचं आहे ते तिथं केलं जातं. त्यामुळे ॲब्सोल्यूट प्रॉब्लेम नाही. आणि बरोबर सुट्ट्यामध्ये, क्रिसमस हॉलिडेजमध्ये, नंतर ह्याच्यामध्ये दिवाळी हॉलिडेजमध्ये आणि समर कॅम्पमध्ये आम्ही आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प रेग्युलर घेतो आणि प्रचंड रिस्पॉन्स आम्हाला असतो. ऍक्टिव्हिटीज सर कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात? कारण ती उत्सुकता आता जास्त असेल. येस, आता ऍक्टिव्हिटीज बघायला गेला तर खरं सांगायचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा त्यांना कवायती घेतल्या जातात. कवायतीचा अर्थ काय तर एक्सरटेनमेंट त्याला मी म्हणतो, एक्सरसाइज विथ एंटरटेनमेंट. तुम्ही आणि आम्ही कवायती घेतल्या आपल्या पीई टीचरनी, इतकं बोर व्हायचं, कधी एकदा घरी जातो असं वाटायचं, पण म्हणजे कंटाळा यायचा. इथे एक्सरटेनमेंट म्हणजे झुंबा, बॉलिवूड डान्स अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज, रादर मी म्हणतो की एक्सरसाइज ह्या जवळजवळ 8 ते 9 पटीने जास्ती एक्सरसाइज मुलांच्याकडनं केल्या जातात सकाळ सेशनला. त्यानंतर आमच्याकडे ॲडव्हेंचर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी असतात, ज्याच्यामध्ये 3D कोर्स एक फार मोठा आहे. त्यानंतर ऑब्स्टॅकल्स असतात, आमच्याकडे इन्फ्लेटेबल्स असतात, देसी गेम्स असतात. अशा विविध प्रकारच्या साधारण 176 ऍक्टिव्हिटीज तिथे घेतल्या जातात. आणि एव्हरी चाइल्ड एन्जॉयज एव्हरी ऍक्टिव्हिटी. रादर आम्हाला तुम्हाला सांगतो दुपारी 2 तासच फक्त झोपायला म्हणून आम्ही वेळ देतो. कल्पना करा, त्या झोपायच्या वेळेस सुद्धा ही दुपारी झोपत नाहीत मंडळी. आंघोळ करणं आणि झोपण्यासाठी 2 तासाचा वेळ दिला जातो, पण ही मंडळी तेही करत नाहीत. दे आर रादर व्हेरी ऍक्टिव्ह, आणि त्या काळामध्ये सुद्धा काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतात. नक्की. तुम्ही एक ब्रीद वाक्य घेतलंय, डर के आगे जीत है. आता अर्थात वाक्यावरून कळतं की त्याचा उद्देश काय असेल, पण हे वाक्य किंवा हे ब्रीद वाक्य इथे घेण्याच्या पाठीमागे काय कारण? बेसिकली ना, प्रत्येक मुलाला ना एक भीती असते. आई वडिलांनी कुंपण टाकलेलं आहे, मला ह्याला जरी जायचं असेल तर आईची करंगळी पकडून मी तिथे जाणार आहे, अशा प्रकारचं आहे. घरामध्ये सुद्धा अंधार आला की भीती लहानपणापासून आपल्याला रुजवली जाते. मुलांच्याकडे म्हणजे जरी मुलगा सामान्य असला तरी मुलाच्याकडे असामान्य क्षमता असतात, आणि या असामान्य क्षमता तुम्हाला जोखता आलं पाहिजे, या मताचं मी आहे. आमच्याकडे तुम्हाला सांगितलं की भीती कशाशी खातात हेच आम्हाला माहीत नाही. आमच्याकडे मुलांना कॉक्रोच हँडलिंग, सरडा हँडलिंग पासून ते समटाइम्स म्हणजे ज्याच्या म्हणतात ना नॉन पॉयझनस स्नेक्स रस्त्यात सापडले तर वी डू इट. माझ्याकडे हजारो पक्षी आहेत शाळेमध्ये, हे सगळी हँडल करायला देतात. माझ्याकडे जवळजवळ आमच्या आर्यन वर्ल्ड स्कूलमध्ये आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये साधारण 16 हॉर्सेस आहेत. वन ऑफ द बेस्ट हॉर्सेस वी गॉट इट, वन ऑफ द बेस्ट ब्रीड्स. कॅमल्स आहेत आणि एलिफंट पण आमच्याकडे होत असतात. तर अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज दिल्यानंतर मला सांगा. आणि दुसरी गोष्ट, रात्रीच्या वेळी आमच्याकडे खऱ्या अर्थाने रात्री लोक झोपतात, आमच्याकडे रात्री 9 नंतर खऱ्या अर्थाने आम्ही साहसी खेळ सुरू करतो. आणि जंगलामध्ये ह्या साहसी खेळ असतात सर. तुम्हाला म्हणजे खोटं नाही सांगणार, एक ऍक्टिव्हिटी आहे की ज्याला म्हणतो आम्ही ब्लॅक माउंटन एक्सपिडिशन. सर पहाटे 3 वाजता सुरू होते, रात्री 12 वाजता मूल झोपतं, पहाटे 3 वाजता सुरू होते, आणि 3 वाजता सुरू होते सकाळी 11 वाजता संपते. म्हणजे काय लेवलच्या क्षमता प्रत्येक मुलांकडे असतात. आई वडील सुद्धा थक्क होतात. आणि हे सगळं आम्ही लाईव्ह देतो. हा, हे सगळं लाईव्ह, वरती गेल्यानंतर लाईव्ह असतं. रात्री 2 वाजता 3 वाजता निघालेत मुलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना लाईव्ह देत असतो. त्यामुळे दिस इज व्हॉट डर के आगे जीत आहे, अशा प्रकारे आम्ही त्याला ब्रीदवाक्य आम्ही म्हणालो. नक्की. 3D ॲडव्हेंचर पार्क म्हणून एक आहे, आणि त्याचं नेमकं काय स्पेशालिटी किंवा ते काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला सांगतो 3D ॲडव्हेंचर पॅक जे आहे ते साधारण कुठेतरी 70 फुटाची हाईट असलेलं गोलियाथ असं फार मोठं असं स्ट्रक्चर आहे, लोखंडाचं स्ट्रक्चर आहे प्रचंड मोठं. आणि त्याच्यावरती 57 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तुम्ही विचार करा, 4थ्या आणि 5व्या मजल्यावरती तुम्ही उभा आहात आणि वरती तुम्ही अशा ऍक्टिव्हिटीज करतायत. खाली बघितल्यानंतर चक्कर आणि तुम्हाला भवरास डोळ्यासमोर येईल अशा प्रकारचं असतं. म्हणजे मूर्छा आलीच पाहिजे अशा ठिकाणी सुद्धा ही मुलं ऍक्टिव्हिटी करतात, आणि हे आई वडिलांना आम्ही दाखवून देतो अशा प्रकारचं. आणि त्याचबरोबर त्या ऍक्टिव्हिटीज बरोबर 3D ऍक्टिव्हिटी, 3D ॲडव्हेंचर पॅक जे आहेत त्या तिथनं साधारण 1230 फुटाची आमच्याकडे झिपलाईन आहे, आणि ती झिपलाईन आम्ही तिथनं कव्हर करतो सर. नक्की. येस सर, हे झालं साहसी खेळांबद्दल. पण आपली जी मुलं आहेत त्यांना जे मातीतले खेळ आहेत किंवा जे देसी खेळ आपण म्हणतो त्याची खूप आवड असते, सवय असते.
आपल्या वाडीतल्या मुलांबरोबर, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईक मुलामुलींबरोबर ते सातत्यानं अगदी लहानपणापासून खेळत असतात. बरोबर. पण मग याचा अंतर्भाव सुद्धा तुमच्या या कॅम्पमध्ये असतो का? शब्दशः सांगतो, संध्याकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत या लोकांना देसी गेम शिकवले जातात. राईट फ्रॉम मल्लखांब, रोप मल्लखांब, कबड्डी. तुम्हाला माहिती आहे का, क्रिकेट नंतर भारतामध्ये सगळ्यात फेमस कुठला गेम आहे तर कबड्डी आहे. आणि त्यातल्यात मुलांना आणि मुलींना एवढा प्रचंड आवडतो आणि प्रचंड ईर्षेने ते तिथे खेळतात. त्यानंतर आम्ही मुलांना तलवारबाजी शिकवतोय, भालाबरची शिकवतो. अशा प्रकारचे वेगवेगळे गेम आम्ही तिथे घेत असतो. देसी गेम खो खो, लगोरी आपण खेळतो, आटापाट्या, ह्या सुद्धा आम्ही तिथे खेळवतो, जेणेकरून त्यांना ते इंट्रोडक्शन झालं पाहिजे. हे गेम हे विलुप्त होत चाललेले आपले देशी गेम्स, तर त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उजाळ करतो त्याचा. निश्चित. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं. खरं तर कमांडो ट्रेनिंग कॅम्पच्या माध्यमातून किंवा साहसी खेळांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची चळवळ आहे. आज काय झालंय, आपण सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर आपण सगळेजण तंत्रज्ञानाच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहोत. मोबाईल्स असतील, मोबाईलमधले गेम्स असतील, त्या एका बंद खोलीच्या बाहेर पडणं मुलांना किंवा बाहेर काढणं मुलांना हे आता फार जिकरीचं होऊन जाईल की काय, अशा पद्धतीची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे पालकांनी या ठिकाणी सजग होण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचे खेळ, अशा पद्धतीचे ट्रेनिंग, खरं तर आपल्याकडची ही परंपरा होती पूर्वीच्या काळी की सुट्ट्यांमध्ये अशा पद्धतीचे भरभरून कॅम्प व्हायचे आणि त्या ठिकाणी अख्ख्या शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं ही त्या ठिकाणी पार्टिसिपेट व्हायची. आणि मग ते जे काही 1.5-2 महिने मिळायचे त्याच्यात मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, मैदानी खेळ ज्याच्यामध्ये जे ताकद, ह्युमॅनिटी आपण म्हणतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात केली की आपली इम्युनिटी जी आहे, इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो, ती वाढते कशामुळे, तर ही बाहेर मैदानात आल्यामुळे आणि ती जी माती लागते अंगाला त्याच्यामुळे. सो ह्या साहसी खेळांचं उद्दिष्ट तेच असणार आहे. आर्यन स्कूलच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या गोष्टी घडतायत आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुलांना जर न्यायचं असेल तर आता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना निश्चितपणानं संपर्क करू शकता. आणि मी म्हणेन संपर्क करा, जाणून घ्या की नेमकं त्या ठिकाणी काय होतंय. 20-22 मिनिटामध्ये मी जेवढी माहिती जमा करता येते तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीसुद्धा काही उरलं असेल, शंका असतील, अडचणी असतील, समस्या असतील, तुम्ही निश्चितपणानं सरांना फोन करा, विचारा की हे नेमकं काय आहे आणि त्यातून त्याचा मुलांना फायदा काय होणार आहे. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मुलांसाठी साहसी खेळ किंवा आर्यन कमांडो स्कूलचं जे ट्रेनिंग चाललं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि याचे संस्थाचालक मिलिंद लडगे सर आपल्याला माहिती देत आहेत. सर, पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयाकडे ब्रेकनंतर आपण की तुम्ही लाईफ स्किल्स किंवा सर्वायवल स्किल्स शिकवता या ट्रेनिंगमध्ये, आम्ही ते वाचलंय. आता हे लाईफ स्किल म्हणजे काय, सर्वायवल स्किल म्हणजे काय आणि मुलांकडून तुम्हाला नक्की काय अपेक्षित असतं की कशा पद्धतीनं मुलांनी तयार व्हावं? एक्झॅक्टली. बेसिकली लाईफ स्किल्समध्ये आम्ही काय शिकवतो तर मुलांनी जगलं कसं पाहिजे, जगण्याचा अर्थ काय आहे, जगणं म्हणजे काय. तर त्यामध्ये अगदी घरातल्या झाडू काढण्यापासून भांडी घासण्यापासून ते तुम्हाला साफसफाईपर्यंत सगळ्या गोष्टी त्या मुलाला आल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर त्याला ह्युमॅनिटी, स्कूल ऑफ ह्युमॅनिटी जगात कुठं नाही हो. माणुसकीची शाळा जो प्रकार आहे तो कुठं नाही आहे. ग्रॅटिट्यूड कुठे शिकवला जात नाही. मग ह्या गोष्टी आम्ही त्यामध्ये शिकवतो. आणि सर्वायवल स्किल्स म्हणजे काय, तर आमच्याकडे तिन्ही साईडला जंगल आहेत, प्रचंड मोठं जंगल आहे सर. तर तिथे आम्ही काय करतो, लिमिटेड शिदोरी, अन्न खाण्याची शिदोरी आणि पाणी त्यांना दिलं जातं. दे सपोज टू गो ओव्हर देअर, दे सपोज टू प्रिपेअर द फूड ओव्हर देअर. लिमिटेड रिसोर्सेसमध्ये वॉकी टॉकी दिले जातात, पण लिमिटेड रिसोर्सेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याबरोबर चित्तधारक अनुभव पण त्यामध्ये दिले जातात. सर, तिथे मिळणारा साप, सरडे किंवा विंचू असतील किंवा झुरळं असतील, त्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना हँडल केल्या जातात. म्हणजे पुढच्या वेळी जी धडकी भरते ना, एखादा साप बघितलं असं होतं, ते तसं कुठंही मुलांच्याकडनं होत नाही. ओके, फाईन. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मुलांना मी शिकवलं होतं, तुम्ही निसर्गाच्या जागेमध्ये तुम्ही एन्क्रोचमेंट केलेली आहे, त्यामुळे निसर्गाला आणि त्या प्राणीमात्राला तुम्ही जपलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, हा त्यातला उद्देश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने A to Z म्हणजे 360 अँगल, 665 अँगलमध्ये सर्वायवल स्किल, लाईफ स्किल्स आम्ही शिकवतो आणि सॉफ्ट स्किल्स पण शिकवतो. आई वडिलांशी कसे वागले पाहिजे, आई वडिलांबरोबर संस्कारक्षम कसं वागलं पाहिजे, याही गोष्टी त्यामध्ये दुपारच्या सेशनमध्ये आम्ही घेत असतो सर. निश्चित. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आई वडिलांसाठी, कारण जे आता विचार करत असतील कदाचित की येस, या कॅम्पला आपल्या मुलांना टाकलं पाहिजे किंवा घातलं पाहिजे, एंट्री मिळवली पाहिजे,
त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की आमच्या पाल्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय कशी असणार आहे. हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. तुम्हाला थोडंसं सांगतो आता. या सगळ्यामध्ये काय होतं की राहण्यासाठी जर म्हणाल तर माझी शाळाच आहे फार मोठी, म्हणजे 17-18 एकरमध्ये आमची शाळा आहे आणि तिथे डॉर्मेटरीज आहेत आणि मुलांना बंकबेड्स आहेत आणि त्या बंकबेड्समध्ये ते लोक राहतात. जेवणाची सोय इन हाऊसच आमच्याकडे आहे. वन ऑफ द व्हेरी डिलिशियस आणि व्हेरी गुड फूड वी गिव्ह इट. तुम्हाला अजून एक सांगायचं त्यामध्ये की जेवणामध्ये 70% आयटम आमच्या स्वतःच्या शेतातनं येतात. म्हणजे 700 एकर आमची शेती आहे स्वतःची आणि ह्या 700 एकर शेती बारामतीच्या पुढे साधारण एक 15 किलोमीटरवरती आहे. जवळजवळ सगळं म्हणजे तांदूळपासून ज्वारीपासून ते गव्हापासून ते सगळ्या भाज्या ह्या तिथे होतात. आणि हे कोण करतं तर माझी 9वी-10वीची मुलं जाऊन ते तिथे करतात. मुलं 9वी-10वीची दर शनिवार रविवार जातात. तोडा करण्यापासून ते त्यांना काय म्हणतात हे करण्यापर्यंत, काय विडिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ती मुलं करतात. त्याचबरोबर आमच्याकडे स्वतःचा फुरसुंगीजवळ गोठा पण आहे. तिथे जवळजवळ 500 म्हशी आमच्याकडे आहेत. तर म्हशीचं दूध काढण्यापासून तर शेण सारवण्यापासून सगळं मुलांना शिकवलं जातं. सो दिस इज परिपूर्ण अर्थ खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली ज्याला म्हणतो शाळा आहे ना, तर तशी आम्ही इथे करतो. त्यामुळे मुलांना जेवण जे आहे ते सकस मिळतं, रेसिड्यू फ्री मिळतं, ऑर्गॅनिक मिळतं ह्या मुलांना. त्यामुळे जेवणाची आणि राहण्याची काही काळजी करू नका, निश्चिंत राहा. कारण की माझ्याकडे आतापर्यंत जवळजवळ 29,000 मुलं आमच्या सिस्टम मध्ये येऊन गेलेली आहेत. त्यामुळे मुलं एकदम आनंदी असणार आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सिक्युरिटी. कारण पालक म्हटल्यानंतर एकतर ते मुलांना आपल्यापासून दूर ठेवायला तसं पटकन तयार होत नाहीत आणि जेव्हा ते तयार होतात तेव्हा ते विचार करतात. जसं आता आपण राहण्याबद्दल बोललो, जेवणाबद्दल बोललो, सिक्युरिटीचा हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो येणं. कारण एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जर मुलं राहत असतील तर सिक्युरिटी कशी घेणार, काळजी कशी घेणार हे ते विचारतीलच. तर त्याच्याबद्दल काय? पहिल्यांदा मी बाह्य सिक्युरिटी सांगतो. आमच्याकडे इन हाऊस सगळ्याकडे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, बाउन्सर्स आहेत, म्हणजे इन हाऊस बाउन्सर्स आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय सर तर तिथं CCTV कॅमेरा सगळीकडे आहेत. आता इनसाइड रूम तुम्हाला सांगतो की एक कॉम्रेड असतो, म्हणजे प्रत्येक 20 मुलामागे एक कॉम्रेड असतो आणि एक मावशी असते मुलींसाठी. मुलींच्या सिक्युरिटी गार्ड बद्दल तुम्हाला स्पेशली सांगतो. तिथं मुलांच्या बद्दल ओव्हरऑल त्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड्स असतात. मुलींच्या बाबतीत आम्ही स्पेशली सांगतो की प्रत्येक रूममध्ये एक मावशी तिथे असतात ज्या त्यांना काळजी घेतात. नर्सच असतात, म्हणजे 24 आवर्स नर्सची सेवा पण आम्ही तिथे देत असतो. त्यामुळे सिक्युरिटी आणि सेफ्टी शाळेसाठी आम्ही ऑलरेडी देतो आहोत. इतरांसारखं नाहीये की जाऊन महाबळेश्वरला काहीतरी ऍक्टिव्हिटीज केल्यात आणि फॉर टाइम बिंग इट इज बीन डन. इट इज नॉट लाईक इट इज इन हाऊस. 18 एकर्स ऑफ कॅम्पस इन हाऊस आहे सर. नक्की. आणि सगळ्यात महत्वाची की मुलं येतात कुठून कुठून. कारण काय होतं की हे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मातीमध्ये हे सगळं आहे. पण एंट्री घेत असताना किंवा प्रवेश घेत असताना मुलं कुठून येऊ शकतात. तर आतापर्यंत कुठून कुठून मुलं आली आहेत ते पण जरा आपण सांगूया. मजेशीर आहे. तुम्हाला सांगतो मी पुण्यात राहतो पण पुण्यातली 7 ते 10% मुलं येतात. बाकी मुंबईकर माझ्याकडे असतात. मुंबईकर साधारण बघा दादर पासून ते मीरा भाईंदर पर्यंत कुठल्याही सोसायटीत तुम्ही गेलात तर कमीत कमी 2-4 माझे कमांडोज तुम्हाला दिसतीलच. एवढा मोठा रिस्पॉन्स पुण्यामध्ये असतो. 50% आहेत. रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे शहर आहेत. नांदेड सारखं शहर आहे, औरंगाबाद सारखं शहर आहे, अशामधनं पण येतात. इंडियातनं सगळीकडनं येतात. नोएडा, दिल्ली पासून अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई या सगळीकडनं माझ्याकडे मुलं येतात. आउट ऑफ इंडियामधनं पण मुलं येतात, ज्याच्यामध्ये गल्फ कंट्रीज मधनं पण मुलं आमच्याकडे येतात. आता तर कॅनडामधनं पण मुलं यायला सुरुवात झालेली आहेत. तर एवढ्या सगळ्या बाहेरच्या म्हणजे वी आर फेमस. दॅट इज अ रिझन वाय पीपल आर कमिंग डाऊन टू अस. सर निश्चित. सर खरं तर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्ही एक स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करताय. एका उद्दिष्ट घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली आणि हे सगळं उभं केलं. पण जे उद्दिष्टाने तुम्ही हे सगळं निर्माण केलं, 29,000 मुलं तुमच्या हाताखालून आतापर्यंत गेली. बरोबर आहे. तुम्हाला वाटतं की ज्या उद्दिष्टांनी तुम्ही उभे राहिलात ते सक्सेस झालंय आणि तो बदल जो अपेक्षित तुम्हाला मुलांच्या पर्सनॅलिटीमध्ये असेल, चेहऱ्यावरती असेल, जो होणं अपेक्षित होता तो झालाय? हो. आता तुम्हाला सांगतो हे मी बोलण्यापेक्षा माझे पालकच जे आहेत ते आलेले ते बोलतील. मुलं डिसिप्लिन्ड होतात. ज्या मुलांना म्हणजे गजर लावून आता उठ रे बाबा तुणतुणा लावायला लागतो, अक्षरशः 5 मिनिटात मुलं उठतात. प्रचंड कॉन्फिडन्स असतो. वेळाचा टाइम मॅनेजमेंट म्हणतो ते केला जातो. ग्रॅटिट्यूड येतो. मॅनरिझम एटिकेट्स येतात.
मुलांना एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स होतो. सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये काय तर देशाभिमान आम्ही शिकवतो, तो रुजवला जातो. भारत कधी कधी माझा देश असतो असं म्हणता येणार नाही. आमच्याकडे भारत हा आमचा देश असतो. कधीतरी आमच्याकडे 26 जानेवारीला आमच्याकडे कार्यक्रम असतो साहेब. 26 जानेवारीला तुम्ही जर कधी बघाल, यूट्यूबवरती जाऊन बघा, 26 जानेवारीला आम्ही देशाबद्दल, म्हणजे माझ्या मते माझी आई पहिली कोण तर भारत माता ही माझी आई आहे, नंतर माझी आई आहे. तर 26 जानेवारीला साधारण 15 ते 20 हजार लोक आमच्या देसी गेम्स आणि देशाबद्दल असलेले कार्यक्रम आम्ही दाखवत असतो आणि त्यासाठी लोक येतात सर. एवढ्या लेवलला आम्ही काम करतो. त्यामुळे सर्वांग संपन्न असा त्यांना मुलांना तयार करणं हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि डर के आगे जीत है हे आम्ही कायम म्हणत असतो आणि ते तसंच करतो. मुलांमध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन आम्ही दाखवलेलं आतापर्यंत सर. निश्चित कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचं 1 मिनिट. जाता जाता या सगळ्या पालकांना, मुलांना, ज्यांना खरं तर आपला आत्ताचा इंटरव्ह्यू बघून त्यांना असं वाटलं असेल की नाही या मध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे किंवा आपल्या मुलांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? खरं सांगतो, करोना संपलाय, मुलं उबगली आहेत, 4 भिंतीमध्ये राहिली आहेत, हातात मोबाईल आलाय, दुसरं काही सुचत नाही, मोबाईलवरती सगळं आहे, मन फक्त वढाय होतंय. पण खऱ्या अर्थाने ग्राउंडवरती, जसं तुम्ही म्हणालात, ग्राउंडवरती जाण्याची क्षमताच राहिलेली नाही आहेत. लगेच दम लागतोय, चिडचिड होतीये, टँट्रम्स तयार होत आहेत. आणि ह्यासाठी एकच सोल्युशन आहे, दे शुड गो ऑन द ग्राउंड. साहसी खेळ त्यांना आली पाहिजेत. मुलांनी ग्राउंडवरती जायला पाहिजे, प्रात्यक्षिक केलं पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज होणं त्यासाठी फार गरजेचं आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट सगळ्यांना आहे की मुलांना ग्राउंड, म्हणजे तुम्ही आर्यन्स कमांडो ट्रेनिंगमध्ये या, पण दररोज मुलांना ग्राउंड्सवरती पाठवलं गेलं पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज झालं पाहिजे, मेंटली पण ते एकदम फ्रेश आणि एकदम ताजेतवाने असतील, या मताचा मी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा कॅम्प्समध्ये जर पाठवल्यानंतर तुमच्यामध्ये प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन होईल. आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प जो भिलारवाडी पुणे येथे आहे, जो गेले 12 वर्ष आम्ही करतोय, प्रचंड जोरात आणि प्रचंड छान प्रकारे आम्ही हा कॅम्प घेतोय सर. निश्चितपणे खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं. मला असं वाटतं की खूप सारी माहिती आपल्याला या 20-22 मिनिटांमध्ये मिळालेली आहे. तरीसुद्धा काही राहिलं असेल, शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही निश्चितपणानं आत्ता जे संपर्क क्रमांक तुम्हाला टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी असं म्हणेन की ह्या ट्रेनिंगमध्ये जाणं त्यांनी नुसतंच शिक्षण म्हणून नव्हे, पाठ्यपुस्तकातलं शिक्षण म्हणून नव्हे, तर त्याच्या बाहेरचं काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल. आणि जी नाळ जमिनीशी तुटत चालली आहे, मातीशी जी नाळ तुटत चालली आहे, ती पुन्हा एकदा जोडण्याचं महत्त्वाचं काम हे कमांडो प्रशिक्षण करतं असं मला वाटतं. आणि त्यामध्ये प्रत्येक मुलांना सहभागी व्हायला पाहिजे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.